वर्सेस गावगी माजी बराडी संगमेश्वर याच्यामध्ये पहिला सेमीफायनल होत आहे. हॅलो 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 श्री विश्वकर्मा चॅम्पियन लीग सन 2025. हॅलो 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 मार्टियल संघाने टॉस जिंकलेला आहे फायनलचा. पाहूया ते काय घेत आहेत. गोलंदाजी क्षेत्ररक्षण फलंदाजासाठी आमंत्रित केलेला आहे गावदेवी माजी त्रिमुख भराडी यांना आमंत्रित केलेलं आहे पहिल्या फायनलसाठी. श्री विश्वकर्मा चॅम्पियन लीग सन 2025 पर्व पहिल्यातील मधील फायनलिस्ट अंजल वेल मार्टियल टीम वर्सेस गावदेवी माजी त्रिमुख भराडी यांच्यामध्ये अतिशय उल्लेखनीय असा सामना होणार आहे. पाहूया प्रेक्षकांचं खूपच मनोरंजन होणार आहे. स्टेडियम प्रमोद महाजन क्रीडा संकुल हे स्टेडियम खचाखच भरलेलं आहे. प्रेक्षक आतुर झालेले आहेत. या पहिल्या पर्वातील विजेता कोण होणार आहे ते पाहायचं आहे आम्हाला. पाहूया आता पुढील फायनल 3 ओव्हरची होणार आहे. पॉवर प्ले नसणार आहे. फायनल फक्त 3 ओव्हरची पॉवर प्ले नसणार आहे. टॉस विन मार्टियल हे क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे त्यांनी. आणि कृपया इतर संघातील खेळाडूने बॉल वगैरे अडवू नका. बांधीच्या बाहेर थांबा आणि बॉल जर जात असेल तर बॉल आणून न्यायला प्रयत्न करा. बहुतेक प्रत्येक संघातील खेळाडू जे खेळत नाहीयेत आता त्यांनी कमिटीला मदत करायची आहे. लाईनमॅन साठी उभे राहा. लवकरात लवकर सामना घ्यायचा आहे. पाहूया पहिला सामना फायनलिस्ट पहिले मधील विश्वकर्मा चॅम्पियन लीग सन 2025 मधील फायनलिस्ट मार्टियल वर्सेस गावदेवी माजी त्रिमुख भराडी संगमेश्वर यांच्यामध्ये सामना होत आहे. पंच साजिद आणि खालिद अतिशय नावाजलेले पंच रत्नागिरी मधील नावाजलेले पंच आहेत. लवकरात लवकर मॅच चालू करा. 3 ओव्हरची फायनल आहे. पाहूया ह्या 2025 मध्ये पर्व पहिल्यामधील विजेता कोण होतोय तो कोण चषक पटकावतोय ते पाहायचे. हे थोड्याच वेळात समजणार आहे. पुढील अर्ध्या तासावरच समजणार आहे की खरा याचा मानकरी कोण आहे. गावदेवी माजी त्रिमुख भराडी की अंजल मार्टियल हे टीम. कृपया लेग अंपायर त्या राईट साईडला जेवढे प्लेअर आहेत त्यांना हटवा. कॅमेरामध्ये बरोबर होत नाहीये. प्लीज बाहेर या. कमिटी मेंबर कुठे गावात गेले त्यांना हटवा. गुतिक तिकडे जे बाहेर प्लेअर आहेत ना त्यांना बाहेर करा. एकदम पाठी आतमध्ये करा. सांग प्लीज पॅव्हलिन मध्ये या सर्वांनी. कृपया करून मदत करा. आम्हाला सहकार्य करा. इथून चांगली मॅच दिसते
तुम्ही जिथून पाहताय त्याच्यापेक्षा इथून खूप चांगली मॅच दिसते. पेवलेनमध्ये असा 4 पेवलेन आहेत आपल्याकडे. ऑफ साईडला तर पुरेपूर पेवलेन खाली आहे. तिकडे बसा जाऊन. आता माझा सामना फायनलचा पाटील विरुद्ध दिमुक भराडी गावठी माजी दिमुक भराडी माझ्या संघाने नाणेफेकीचा काल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि समोर संघाला खेळण्यासाठी आमंत्रित केलं. प्रथम सलामी येत होतो साजन आणि तो अरमान वाडकर स्ट्राईक पाहूया कशा प्रकारे सामना होतो. अतिशय यात काही शंका नाही आहे. सचिन आपलं प्रेडिक्ट सांगा की या फायनलला 3 ओव्हरमध्ये साधारण किती स्कोर होईल. साधारणतः या दोन संघाचा विचार केला तर जवळपास मला तो 35 असं होऊ शकते. आणखी त्या सामन्यासाठी रंगतदार होण्याची शक्यता आहे. पाहूया आला तर चांगला होईल. पाहूया सचिन वाडे यांनी भाकीत केलेलं आहे की कमीत कमी 35 रन होतील आणि रंगतदार सामना पाहायला मिळेल. परंतु माझं मत सांगतंय की 35 प्लस म्हणजे 40 रन चान्सेस जास्त आहेत. लहू तयार आहेत गोलंदाजी करण्यासाठी आणि साजन वाडकर तयार बॅटिंगसाठी आणि बॉल टाकलेला आहे साजन यांना. लहू यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. रनआउट मला तर पहिल्या चेंडूवर साजन साजन आऊट झालेले आहेत. पंगाची सेमीफायनलला देखील रनआउट. माझी त्रिमुख भराडी यांचा पहिलाच धक्का पहिल्याच बॉलला 0 रनआउट. अशी कोणत्याही धावसंख्येची आवश्यक नव्हती की धावशीच्या स्वरूपात गडी राहील बाद होऊन जाईल असं कोणती गरज नव्हती. पहिल्याच चेंडूवर सांगण्यात येईल परंतु अति घाई झाली आणि समजा बाद झाला. पहिला तो बसतो स्टार्टिंगच्या स्वरूपात. माझा आवडता प्लेअर सुखद धक्का देणारा गेलेला आहे. मध्ये पाहतो आपण ज्याने मागच्या दोन्ही सामन्यात संघाला विजय करून दिला होता आणि आपल्या संघाला अंत्यप्रेत पोच करून दिला होता असं ते सुटीत पुण्याचा खेळपटे पाहतो आपण. लवकरात लवकर मॅच चालू करा वेळ होत आहे. मार्टियल हे संघाचे धुरंदार गोलंदाज चतुर गोलंदाज लहू कुर्दुनकर अतिशय चपलाक असे गोलंदाजी करत आहेत. पुरेपूर साखळी सामन्यात सेमीफायनलला अतिशय चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे. आपल्याच सहयोगी संघाला म्हणजे मार्टियल बी संघाने केवळ 26 धावांनी ठेवलं होतं. अशी गोलंदाजी आहे. फावी अंतिम काय करतायत. अतिशय तुल्यबळ असे दोन्ही संघ आहेत. मार्टियल 18 वर्सेस गावदेवी माझी त्रिमुख भराडी संगमेश्वर निगलेवाडी यांच्यामध्ये तुल्यबळ असा सामना पाहण्यास मिळणार आहे. काहीसे खेळपट्टीवरती आहे. सर्वांना विनंती आहे सामना लवकर चालू करायचंय. 3 ओव्हर शेवटचा सामना 3 ओव्हरचा ठेवण्यात आलेला आहे. श्री विश्वकर्मा चॅम्पियन लीग सन 2025 पर्व पहिले मधील पहिले फायनलिस्ट अंजनवेल मार्टियल 18 वर्सेस गावदेवी माझी त्रिमुख भराडी संगमेश्वर निगलेवाडी यांच्यामध्ये होत आहे. पाहूया पहिला मानकरी कोण होतोय. विजेता ट्रॉफी कोण घेऊन जातोय आपल्या गावामध्ये. पाण्यात उत्सुक आहेत. लवकर आपल्या आधारामार्फत हा सगळं शॉर्टपिच पद्धतीने होता परंतु चेंडू काही बॅच पाठवत नाही. दरम्यान चेंडू निघळतोय. धावसंख्या अजून आपल्या खाते खोला झाली आहे. अरे अवांतर रवा कदाचित नाही पंचाने डिक्लेअर नाही केलेला आहे. अवांतर रवा नाही होऊ शकत. अरमान यांना बीट केलेला काउंट होतोय त्याच्यामध्ये धाव काय देता येत नाहीये. अजूनही संघाची धावसंख्या 0च आहे. किती बॉल झाले रे. 2 बॉल 0 धावा. तिसरा चेंडू लवू कुर्दुनकर टाकत आहेत अरमान यांच्यासाठी आणि अरमान यांनी कडून अमित कुर्दुनकर यांनी कच्चा क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण केलेला आहे. चेंडूचा अंदाज आला होता अमितला त्याच्यामुळे हा खेळ सुटतोय. अरमानला पाहूया कशा प्रकारे फायदा करत अरमान आपल्या वय आड येते का. अमित कुर्दुनकर वय आड येऊ देऊ नका. कॅच सोडू नका. सुखेत तयार. लहू कुर्दुनकर सुखेत हे सुखद धक्का देतात. लहू कुर्दुनकर एकदम चपलाक गोलंदाज आहेत. पाहूया टाकलेला आहे गोलंदाजी आणि
मारलेला सुके गाण्यात अनुभवाचा फायदा माझी तुम्हाला संघाला संख्येवर गाव देवी लवकर प्लेट जावा, अन्यथा 2 रन बाहेर करण्यात विक्रांत चाललेला वनडाऊनला गाव देवी माजी त्रिमूल भराडे यांना 2 धक्के दिलेले आहेत आणि मार्टियल हे लवू कुर्दुनकर यांनी पहिल्याच षटकात 2 गडी बाद आहेत. अजून काही चेंडू आहेत. फायनलचं टेन्शन फायनल असते जशी परीक्षा 10वीची ते 4 झालेले आहे आणि धावसंख्या मात्र 1. फास्ट मध्ये चालू करा, 3 ओव्हरच व्हायचे. सामना लवकर चालू आहे. खूपच स्टेडियम भरलेला आहे, किल्लाच चालू आहे. प्रेक्षकांचा मन भरण्यासाठी शेतकऱ्यांची आतषबाजी झाली पाहिजे, विकेटांची आतषबाजी होतच आहे. 26-11चा अनुभव, 26-1चा हा अनुभव क्रिकेट मधून मिळत आहे. लवणी टाकलेला अकुतचा पुनर्बार निर्धाव चेंडू झडपड सुरू आहे. संघाची लहू कुर्दुनकर हे निर्धाव चेंडू टाकण्यात माहीर आहेत आणि विकेट घेण्यात माहीर आहेत. अचूक मारा होता याच्याकडून 45 असून 21 वर्षाला लाजवेल अशी गोलंदाजी करत आहेत. लहू कुर्दुनकर पुढचा चेंडू टाकलेला आहे. विक्रांत बॉल बाहेर गेलेला आलेला आहे. खूपच अंदाज न लावला हा चेंडू क्षेत्राच्या डोक्यावर राहतो. सीमापार दोन्ही भाऊ इथे काही अजून काही चेंडू आहेत आपल्याकडे. सौरभ तैयार है गेंदबाजी करने के लिए, दौड़ रहा है गेंदबाज लेके, गेंदबाजी कर रहा है और अच्छी तरह से गेंदबाजी की. अब अतिशय सुंदर चेंडू आपल्या सौरभ. अभिषेक आलेले आहेत स्ट्राईकला आणि साईडला नॉन स्ट्राईक अर्जुन सापडतो तो गावदेवी संघ. खूपच टेन्शन मध्ये मॅच चालू आहे. पाहूया सौरभ काय करतात ते. चेंडू टाकलेला आहे आणि मारलेला आहे. बाहेर बाहेर डिक्लेअर 1. बॉल लवकरात लवकर तिकडे जे प्लेअर बसत त्याने आणून द्यावे. मदत करा बॉल आणून देण्यासाठी लवकरात लवकर. पुढील चेंडू टाकत आहे सौरभ. धावसंख्या 5 धावसंख्या, खूपच कमी धावसंख्या. फायनलिस्ट आणि आउट. आणि खूप अतिशय खराब असे प्रसंग होतोय.
खूपच खराब क्षेत्ररक्षण फायनल मधील उदाहरण मिळतात या सामन्यात. फायनलचं टेन्शन, फायनलची खूपच टेन्शन घेतलेली आहे गावदेवी माझी त्रिमुख भराडीने असं वाटतंय. दुसरी ओव्हर प्रगती पथावर चाललेली आहे. स्कोर फक्त 5 का 7 झालेला आहे. 7 खूपच कमी स्कोर आहे. सौरव तयार, चेंडू घेऊन तयार झाले आहेत, गोलंदाज करत आहेत, चेंडू टाकलेला आहे आणि मारली आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण चैतन्याकडून छानच चैतन्याने आतापर्यंत फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आपली कामगिरी दाखवली होती. आता संघासाठी 2 रन वाचवले आहेत. धावत जाऊन त्याने 2 रन, जिथे बाउंड्री जाणार होती तिथे फक्त 2 रन संघासाठी वाचवलेले आहेत. विक्रांत तयार, 9 धावा. दुसरं षटक चालू आहे. सौरव तयार, धावत आहे, चेंडू टाकलेला आहे आणि विक्रांतने बॅट उंच पुरासा गोलंदाज सौरव. एक बॉल आहे ना, एक बॉल आहे रे राजा, एक बॉल आहे शेवटचा बॉल असेल होते. हॅलो फक्त एक बॉल. हा ओके. सौरव शेवटचा चेंडू, शेवटचे 7 बॉल, 9 धावा आणि डायरेक्ट बॉल टाकलेला आहे. पाहूया काय होते ते. एक धाव हाईट भरपूर होता. नाही नो बॉलची डिक्लेअर केलेली नाहीये, नो बॉल नाहीये. पंच हे अनुभवी आहेत. रत्नागिरी पंच आपल्या जिल्ह्यातील अनुभव पंच आहेत. खूप मॅचेस मध्ये पंचगिरी केलेली आहे. 10 रन, 2 ओव्हर 10 रन. शेवटची आतापर्यंत फक्त 10 धावा होऊ शकल्या आहेत. शेवट षटक प्रगतीपथावर चैतन्य रूपात या किती धावा सुरू करतात ते आपल्या संघासाठी. जास्त धावांची गरज आहे गावदेवी संघाला. गावदेवी संघाला कमीत कमी अजून 10 ते 12 रन पाहिजे. धावा कराव्याच लागतील. समोर संघ तुल्यबल आहे. चैतन्य किल्लेकर धावत आहे. 3रा ओव्हर घेऊन आणि मारलेला आहे विक्रांत आणि सुरेख आणि रनआउट होण्याचे चान्सेस आणि चैतन्य पूर्ण चुकतो. चैतन्य यांच्याकडून रनआउट मिस आउट झालेला आहे. चैतन्य किल्लेकर धावचित होऊ शकला असता फलंदाज, परंतु चैतन्य याचा चेंडू काय गोष्टी आढळत नाही आहे. 2 धावा पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. गावदेवी माझी त्रिमुख भराडी शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. विक्रांत स्ट्राईकला आहे. पाहूया काय करतो. षटकांची गरज आहे. विक्रांतला आपल्या संघासाठी 4 षटकांची गरज आहे. सुंदर चेंडू पुन्हा एकदा निर्धारून टाकतो. पुढे बसत नाही विक्रांतला. खूपच सुरेख गोलंदाजी करत आहे चैतन्य किल्लेकर. आपला अनुभवाचा फायदा घेऊन ते गोलंदाजी करत आहे. 3रा विक्रांत फक्त 3 चेंडू जितके वळण तुम्हाला जोडता येतील संघासाठी तेवढे जोडा. कमीत कमी 10 धावांची गरज आहे. चैतन्य काय करतात. कमीत कमी 10 धावा या वर्षभरातील या 3 चेंडूवरती चैतन्य काय आपली लेन्स सोडत नाही आहे. गोल्डन स्पॉट घेऊन टाकतोय. विक्रांत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती तयार. विक्रांतने संघाला बघा षटकार विक्रांताने मारलेला आहे. चैतन्य किल्लेकर याला संघाला जशी गरज कसा फलंदाजी करतो विक्रांत उत्तम षटकार करतोय. गावदेवी माझी त्रिमुख भराडींना खरंच गरज होती आणि त्याच टायमिंगला बरोबर त्याने षटकार मारलेला आहे. 19 लागते. 19
19 धावा, 2 चेंडू शिल्लक शेवटचे, फायनल मधील 2 चेंडू शिल्लक पहिल्या इनिंगचे. चैतन्य किल्लेकर तयार, धावत आहेत, टाकत आहेत, टाकलेला आहे बॉल आणि चेंडू पुन्हा एकदा या इनिंग मध्ये शेवट असावा. या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू सुवर्ण अक्षरामध्ये नोंदवला जाईल. 6 धावा, कमीत कमी 4 धावी फटका लागतील. या 6 धावांची अपेक्षा, कमीत कमी 6 धाव. चैतन्य किल्लेकर अनुभवी बॉलर आहे. पर्यंत 25 पर्यंत मध्ये तयार, चैतन्य तयार. जाऊया कोण कोणावरती भारी पडतं ते शेवटच्या बॉलवरती. चैतन्यने बॉल टाकलेला आहे आणि जाय क्षेत्रात गोलंदाजी 21 धावाचा शिकार येते माटे संघासमोर. फक्त 21 धावा करायचे. 7 रन, 7 त्रिक 21. प्रत्येक ओव्हरला 7 धावा. जेवढं लवकर तेवढं लवकर माझी बराडी आणि ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 वाजले, अंधार होईल. एकदा काय वाटतं आपल्याला 21 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार करू शकतो मार्टियल. फटाफट ओपनर बॅट्समन तयार राहा. मार्टियल टीम ओपनर फलंदाज तयार राहा. गावदी बराडी आणि फिल्डिंग ताबडतोब लावून घ्यायचे. पुढील 5 मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या, अन्यथा 2 रन पेनल्टी. काय वाटतं आपल्याला 21 धावा लक्ष माफक आव्हान आहे. कसं संघ आव्हानात्मक असा लक्ष आहे. 21 रन हे खूप आहेत, कारण गावदेवी माझी भराडीन ह्या टीम मध्ये देखील अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. त्यातील अरमान हा खूपच नावाजलेला गोलंदाज. असं एक किस्सा मारावा लागेल. या संघाचा पराभूत असेल तर अचूक टप्पा ठेवावा लागेल आणि गोलंदाजीने जर असं केलं तर त्या संघाला सहज विजय शकतो. बरोबर बोललात तुम्ही. जर गावदेवी माझी भराडीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली कृपया करणार शक्य तेवढं. कुलदीप लवकर चला, साजन लवकर जावा. गावदेवी माझी त्रिमुख भराडी यांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, कारण मार्टियल इंजनवेल ए संघ यांच्यामध्ये खूपच खतरनाक असे फलंदाज आहेत, अष्टपैलू असे खेळाडू आहेत. लहू गुर्जुनकर, त्याच्यानंतर चैतन्य किल्लेकर हे ओपनर फलंदाज आहेत. गोलंदाजी अचूक मार्टियल ए टीम मध्ये 11चे 11 खेळाडू अष्टपैलू असे आहेत, षटकारांचे बादशाह आहेत. पाहूया आता या मॅच मध्ये काय होतंय. माफक आव्हान मला तर बोलता येणार नाहीये. 21 धावा खूपच आहेत. फायनल मध्ये फायनलचं प्रेक्षक देखील असतं. पहिली ओव्हर जर चांगली पडली तर समोरच्या टीम वरती प्रेक्षर 101% येणार आहे. ह्या मॅच मध्ये काही होऊ शकतं. पाणी कुठून देऊ? हे पाणी द्या रे. त्याला पाणी द्यायला ना कोणतरी. हे ऋतिक, त्याला पाणी द्यायला तुला पाठव ना. त्याला शेतकऱ्याला पाणी पाहिजे, बघ ना रे, पाठव ना आपला फटाफट. चैतन्य राष्ट्रला आणि तो लहू कशा प्रकारे या आव्हान सामना करतायत, कशा प्रकारे लक्ष पार करतायत. पर्व पहिले हे पाण्यासारखं असेल. पहिलीच फायनलिस्ट सर्व आतुर आहेत की या पहिल्या श्री विश्वकर्मा चांटा टप्प्यावरती कोण आपलं नाव करतंय, कोणत्या विभागाकडे ही ट्रॉफी जाते. खूपच आव्हानात्मक आणि आपलं नाव कोण करतंय. ओके, त्यावेळेस मार्टियल ए टीम बी टीम मगाशीच सांगितलं सर्वांनी बंदाच्या बाहेर कमी करण्यात येईल. तुम्हाला जास्त पेनल्टी लागेल. तुम्ही ग्राउंड मध्ये बसू नका. तुम्हाला लोकांना समजतं की नाही. जे मागे डिक्लेअर रन असाल तरी आपण मध्ये मार्टियल बी टीम ए टीम संगमेश्वर यांनी देखील मदत करायची आहे. पाठीमागे उभे राहू नका. फायनल अतिशय चुरशीला चालू आहे. चैतन्य किल्लेकर स्ट्राईक करते, डावपुरा फलंदाज आणि तितकेच हुशार गोलंदाज आतावर खतरनाक गोलंदाजी केलेली अरमान वाडकर यांनी. संघाचं पहिलं शतक, आपल्या वैयक्तिक पहिलं शतक. कोणत्या प्रकारे गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. दरम्यान आपण सामना बघतो अरमान आपल्या या षटकातील पहिला चेंडू, चैतन्य डावपुरा फलंदाज आपण चेंडू फ्री काढतोय. सीमेसोबत 6 धावांसाठी. थांबा पंच डिक्लेअर करतो आपण. मैदान नैसर्गिक पद्धतीने लेफ्ट साईड आणि ऑफ साईडला कमी आहे.
पंचांना निर्णय माहिती आहेत आणि आमचे कमिटीचे आणि होम ग्राउंड खेळणारे पंकज निवडकर यांना माहिती आहे. वाद घालू नका. गाडीची चावी सापडलेली कोणाचे? मी विचारतो. त्यांची हरवली होती बघू विचारू. ही चावी गाडीची आहे. गडबड करू नका. पंच निर्णय देतील. षटकार आहे की डिक्लेअर 2 रन आहे? बहुतेक डिक्लेअर 2. डिक्लेअर 2. आता नाही देत आहेत. पंच डिक्लेअर करतील. वाद घालू नका. 2 डिक्लेअर. 2 धावा. खूपच चांगला मारला होता परंतु लेफ्ट साईड आणि ऑफ साईडला नैसर्गिक कमतरता आहे आमच्या इथे. तिथे डिक्लेअर करायला लागतात रन्स. त्यामध्ये 2च धावा दिलेल्या आहेत. डावखोरा फलंदाज तयार. अरमान दुसरा बॉल टाकण्यास तयार धावत आहेत आणि चेंडू टाकलेला आहे. डावखोरा फलंदाज चैतन्य किल्ले ऑफ साईडला मारलेला आणि बॉल चौकार. खूप आक्रमक प्रयत्न घेतलाय. षटकार चैतन्यांचा गोलंदाजांचा चांगला समाचार घेत होतो. चैतन्य किल्लेकर ठरवण्यात आले की ही मॅच लवकर संपवून लवकर अलिबागला जावं. अलिबागच्या बीचवरती त्यांना पार्टी करायची आहे. त्यांना लवकर जायचं आहे. त्या उद्दिष्टाने ते फलंदाजी करत आहेत. पाहूया अरमान काय करतात चैतन्यसाठी. चैतन्य तयार. अरमान देखील तयार आहे. बॉल घेऊन टाकत आहे. धावत आहे. टाकलेला आहे चेंडू आणि चैतन्यने पुन्हा ऑफसाईडला मारलेला आहे. पाहूया काय करतात. डिक्लेअर 1 डी क्षेत्रामध्ये खूपच चुरशीचा सामना चालू आहे. अंजनवेल मार्टेल ए वर्सेस गावदेवी माझी त्रिमुख भराडीन. यामध्ये दोन्ही ठिकाणी झुकलेला सामना आहे. अजूनपर्यंत तरी कोण जिंकेल कोण हरेल हे सांगूच शकत नाही. शेवटच्या चेंडूवर मॅच जाण्याची शक्यता आहे. 31 पाठला करताना 21 धावा करायचे. 7 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. तयार संजय. अरमानने टाकलेला चेंडू विक्रांत यांनी फील्ड केलेला आहे. समावेशा वरती 1च धावा मिळते. कॅच घेण्याचा प्रयत्न सोडला त्याने. कॅच झाली असती कदाचित कारण चैतन्य प्रेक्षकाला सौकर वाचत होता आणि त्या पदवीने क्षेत्ररक्षण केलं. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण देखील त्यांनी विचार केला. मी कॅच घ्यायला गेलो आणि बाउंड्री केली तर त्यासाठी त्यांनी संघाचे 3 धावा वाचवलेल्या आहेत. पाहूया अरमान तयार. आपल्या बॉल मार्कवर त्यांचा अनुभवी खिलाडी 45 प्लस लव आला. लव पाहूया कशा प्रकारे भूमिका दिली. पहिला चेंडू खेळतो तो आणि हा चेंडू मात्र पंच लागलाय. बॉल असा अपील करत आहेत. पाहूया पंच काय देतात ते निर्णय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वरडू नका मार्टियल बी टीम. किचाट कमी करा मार्टियल बी टीम प्लीज. मॅच मध्ये व्यत्यय आणू नका मार्टियल बी टीम. तुमच्याकडून अतिउत्साह चाललाय मला माहित आहे. उत्साहाला कंट्रोल करा मार्टियल बी टीम. खूपच छान. मी बोलल्यानंतर शांत झालेले आहेत मार्टियल बी. अभिनंदन तुमचे. तुम्ही माझे शब्द या चेंडूवरती लव वाला फ्रीट मिळतोय. फ्रीट बघा कशा प्रकारे समाज होतो फ्रीटचा. लव चकवतोय. लव जोडून तो यांना चकवलेला आहे. अरमान प्रेक्षकाने किसाट करू नका. बॅट्समॅनचा कॉन्सन्ट्रेशन लूज करू नका. बॉलरचं कॉन्सन्ट्रेशन लूज करू नका. तुमच्याच संघाला त्याचा धोका मिळेल. नुकसान होईल. तुमच्या ओरडण्याने तुमचाच संघ हरू शकतो. तुम्ही उत्साहित आहात दोन्ही संघ मला माहिती आहे.
पहिला मानकरी कोण होतं ते पाहायचं आहे. लहू तयार, अरमान तयार, अरमानने बॉल टाकलेला आहे. लहू आणि ऑफ साईडला बॉल मारलेला आहे. डॉट शेवटचे 2 चेंडू धावत आहेत. धावसंख्या मात्र स्थिर 9. लक्ष पार करतात माझ्या संघाचे फलंदाज लव आणि चैतन्य. कृपया दोन्ही संघातील जे खेळाडू आहेत किंवा प्रेक्षक आहेत, माटीआल ए टीम, बी टीम आणि गावदेवी माझी संगमेश्वर मधले, आणि ऍटलिस्ट गोलंदाज जेव्हा गोलंदाजी टाकण्यासाठी धावत असतो तेव्हा किचाट करू नका. बॉल टाकल्यानंतर जेवढा तुम्हाला किचाट करायला तेवढा किचाट करा, परंतु जेव्हा बॉल टाकत असेल तेव्हा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लूज करू नका. प्लीज कृपया सहकार्य करा. आपण सांगतो मागच्या षटकात एक चौकार चांगली फटके घेतली चैतन्याने. अभिषेक स्ट्राईक करतो. चैतन्य डावखुरा फलंदाज. आता मात्र अभिषेक आपल्या वरती पहिले घेऊन सांगायला दुसरीकडे घेऊन येतो आणि हा चेंडू खूपच सुरेख चेंडू टाकलेला आहे. चैतन्याला बीट केलेला आहे. चैतन्य हे हवेत बॅट फिरायला गेले. खूपच सुरेख गोलंदाजी आणि आतापर्यंत चैतन्य किल्लेकरांनी अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. आता मात्र 11 चेंडू 12 धावा. 11 चेंडूत 12 धावा. बॉल टू बॉल रन पाहूया आपण या फायनल सामन्यामध्ये. हा चेंडू हवे फिरकावतो. चेंडू येतो याची कला घेऊन जास्त प्रयत्नासाठी डिक्लेअर. खूपच सुरेख चोरशीचा सामना चालू आहे. दोन्ही संघाचे प्रेक्षक उत्साहित होत आहेत. देणार त्यामुळे खूपच गडबडाट. एका चेंडूमध्ये 1 धाव असं समीकरण बनतंय. अभिषेक तयार. डावखुरा फलंदाज चैतन्य अलिबागचा बादशाह, रायगड जिल्ह्याचा बादशाह. धावा पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. अभिषेक यांनी टाकलेला आहे बॉल आणि चैतन्य खूपच सुरेख. चैतन्य नावाला संस्कृत करतो. चैतन्य आपल्या नावापासूनच आलेला आहे. त्याप्रमाणे जिथे फलंदाजी करतो त्याचं नाव खूपच मोठं होतं. ह्या देखील 16 धावा. 5 धावा पाहिजे. फक्त 5. 9 चेंडू 5 धावा. गावदेवी माझी त्रिमुख भराडी दुसरा ओव्हर चालू आहे. चैतन्य किल्लेकर तयार. डावघोरा फलंदाज. अटीतटीचा सामना चालू आहे. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा तटकावलेला आहे. खूपच केलेली आहे. धाव चेंडू सुंदर अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे. अभिषेक यांनी चैतन्याला थांबवलं आहे. अभिषेक पुरा फलंदाज. 8 चेंडू 5 धावा. आणि हा चेंडू पुन्हा धावेत मारतोय. पाहूया शेवट चेंडू चैतन्य मार्ग पडतोय. आऊट झालेलं चैतन्य किल्लेकर. पहिला गडी बघतो गावदेवी माझी त्रिमुख भराडीन. मॅच मध्ये काही होऊ शकतं. मॅच मध्ये काही होऊ शकतं. पुढील 7 चेंडू बाकी आहेत. आता मात्र सागर नवीन फलंदाज स्ट्रायकर असेल. धावा. कप्तान खूपच रंगत लढवते या महिन्यावरती. माटीआल ए संघाचे कप्तान सागर किल्लेकर स्ट्राईकला आहेत. अंतिम सामना या चॅम्पियनशिपचे अंतिम सामना माटीआल अविरुद्ध गावदेवी माझी त्रिमुख भराडी मध्ये सांगत होतोय. पाहूया 7 किल्लेकर 5 धावा. 7 चेंडू 5 धावा. 7 चेंडू. मॅच कोणत्याही ठिकाणी जिंकू शकते. एक विकेट घेतला तरी सामना पाहायला मिळत आहे. प्रेक्षक या महिन्यावरती सुंदर लढत पाहतो. छान लढत पाहतोय. पुढचा सामना पाहतोय तो 2 संघांमध्ये माटीआल विरुद्ध गावदेवी माझी त्रिमुख भराडी. हा जमण्याच्या दिशेने एक धावा मिळते. लहू कुर्डुनकर अनुभवी प्लेअर. 6 बॉल 4 धावा. 2 षटकाखेर शेवटचे 6 चेंडू 4 धावा. अशक्य असे काही झाले. 6 चेंडू 4 धावा. दोघांनाही समसमान असा संधी आहे. गोलंदाजांनी जरा चूक टप्प्यावर आणि विकेट घेतले तर माटीआल ए संघासाठी कठीण जाऊ शकतं. काळ बाकी आहे.
6 धावा. कठीण लक्ष नाहीये आणि मारा आणि सोपं लक्ष नाहीये. कठीण सोपं लक्ष देखील नाहीये. गुणवेळा दोघांनाही दोन्ही संघांना चान्स समान आहे आणि संघाचे वाईस कप्तान साजन वाडकर हे शेवटचे शतक टाकण्यात आलेले आहे. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय, कशा प्रकारे 4 धाव सुरू करतो या 6 चेंडूंमध्ये आणि आपल्या संघाला कशा प्रकारे विजयी करतो. त्याच्यामुळे साजनच्या हातात चेंडू आहे. थोडासा आणखी रंगत वाढेल. शेवटचे पहिला चेंडू साजन वाडकरांनी दरम्यान चेंडू निर्धाव चेंडू येतोय परंतु धाव काही होत नाही. 5 चेंडू 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. अटीतटीचा सामना चालू आहे. 5 चेंडू 4 धावा. शक्य असे काहीच नाहीये आणि कठीण असे देखील काही नाहीये. जशी लढत पाहू आपण दोन्ही संघामध्ये तुल्यबल दोन्ही संघ आहेत. चोरशीचा सामना चालू आहे. काहीची धाव संघ मंदावली आहे. सामना पाहतो आपण या प्रमोद महाजन क्रीडा या मैदानावरती. स्टेडियम पूर्ण भरलेला आहे. 1 लाखाच्या वरती पब्लिक आहे, प्रेक्षक आहेत. कचाकच असं स्टेडियम फायनल पाहण्यासाठी आलेले आहेत. लहान लेकरं देखील आहेत. वरती आपलं नाव कोण करतोय, कोणता वेगळा कशी जात आहे सर्वात लागली आहे. पाहूया राजांच्या हातात चेंडू, सागरच्या हातात बॅट आहे. पाहूया सागर बनाम साजन. चषकावर आपलं नाव करतोय. विजयी संघ पहिला अंजनवेल माहिती संघ. दोन्ही संघांचं अभिनंदन. आपण फायनलमध्ये पोहोचलात. खूपच छान, खूपच रंगतदार सामना झाला आणि पहिल्या पर्वामधील पहिले विनर माहिती संघ हे विजयी झालेत आणि आपले दावेदारी रोखलेली आहे. श्री विश्व